नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम फुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लहान तोंडी मोठा घास. तर मंडळी, कालच्या भागामध्ये महाराष्ट्राची लाडकी मालिका अप्पी आमची कलेक्टरचे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या मालिकेकडे वळण्याची, जिचं नाव आहे अप्पी आमची टोटल कलेक्टर. कालच्या भागात आपण पाहिलेलं आहे की अप्पी परीक्षा द्यायला गेलेली आहे कलेक्टरची. आता पाहूयात पुढे काय घडतंय. तर मंडळी, अप्पी तर कलेक्टर झाली, त्यांचं लग्न पण झालं. ते कसं झालं तुम्ही बघितलं मगाशी. आणि आता गोष्ट आमची पुढे गेलेली आहे. अप्पीला अजून माहित नाही की आमचा अर्जुन कसा आहे आणि अर्जुनला सरकार कसे वापरतायत. तर बघूयात सरकार अर्जुनला कसे वापरतायत. म्युझिक. ट्रक थांबवा रे, ट्रक थांबवा. बाहेर रे, कोण आहे ड्रायव्हर? ड्रायव्हर बाहेर या. ड्रायव्हर कोण आहे? मी आहे. हा डिझेलचा कॅन कुणाचा आहे? ड्रायव्हर समोर आणा. मी आहे ड्रायव्हर. ड्रायव्हर आहेस का स्क्रू ड्रायव्हर आहेस? मी ड्रायव्हर आहे. हा. काय घेऊन काय चाललायस? काय घेऊन चाललंच? मी आणलं दही, मी आणलं दूध, मी आणलं लोणी. सुजावतो तुमचे दोन्ही. त्याचं काय गवळण चालली का इकडं? गवळण चालली? ट्रक मध्ये काय माल आहे? मोबाईल आहेत. हा? मोबाईल आहेत. होते आ? होते म्हणजे आता ते आमचे झाले. रस्ता आमचा म्हटल्यावरती जाणाऱ्या ट्रक मधला माल पण आमचाच. मोबाईल सगळे जप्त करा. ऐका तर. धाड टाकली पोलिसांनी. पण पोलीस आहेत कुठं? पोलीस? हा. ऐ सिंगम, अरे सिंगम, ऐ सिंगम, ये तुझ्या आईला. ऐ सिंगम. हे कशाला करतो रे? सिंहच तर दिसतात ना दोघं. सिंहच वाटतात मला तर. ऐ सिंगम. आला खरे सिंगम. हे बघा पोलीस आला. टाक धड तिच्या आईला तिच्या. यू आर अंडर ऑमलेट. अंडर अरेस्ट. हा काय रे, मालाची आणणारी कुत्र वाहतूक करतो तू? काय? मालाची आणणारी कुत्र वाहतूक करतो तुम्ही? आघाणी कुत्र. अनाधिकृत. हा हा. स्मगिंग करता तुम्ही? कशाची स्मगिंग करता? मायला बोल. काय? मोबाईलची. मोबाईलची चेक करा रे. दाखवा. मोबाईल हे बघ, बिल पण आहे तो आमच्याकडे मोबाईलची. ते अच्छा, तिला सकट स्मगलिंग करतात. म्हणजे हे स्मगलिंग करतात. काय? आता तू मिळालास. जप्त. हे चायना मोबाईलची कस्तरी करता होय तुम्ही? हा? तस्करी. चायना मोबाईलची सस्तरी करता होय तुम्ही? तस्करी बोल ना, तस्करी. एवढं काय कठीण आहे? चायना मोबाईलची फसकरी. कस्तरी बोल काहीतरी आणि संपव एकदाचा. स्मगलिंग करता? हा? ए, सगळा माल घ्या पोलीस स्टेशन मध्ये. सगळा माल जप्त करा. सरकार दरबारी जप्त करा. सगळा माल सरकार दरबारी जप्त होणार. सरकार दरबारी जप्त होणार. चल रे सिंगम, चल. देखतोय मी.
साला भाऊने बोल दिया ना, ए नेमकी एक्झिट कुठं नाही साला, नेमकी रिहर्सलला हे नव्हतं, नाही तर मग इकडनंच गेलो असतो. चले हे देवा परमेश्वरा, दिवसा ढवळ्या लूट चालली रे. अरे न्याय आहे का नाही? न्याय आहे, कारण आता आप्पी झाली कलेक्टर. न्याय होणार, कारण जिथं आप्पी तिथं न्याय नप्पी. नक्की नक्की नक्की. काय रे बाळा, काय झालं रडायला? बाळ नाही, मी ड्रायव्हर आहे. ट्रक ड्रायव्हर लायसन्स आहे का? हा अहो मी मोठा आहे. काय झालं बरं रडायला? आमच्या ट्रक मधला सगळा माल जप्त केला हो जबरदस्ती. तर न्याय मिळेल का नाही आम्हाला? काळजी करू नको, कारण या जगात न्याय न्याय असं न्याय 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 असं न्याय. काय न्याय तुला कळलंय ना? गप ना मग. काय झालं? कसला माल होता गाडी? हे बघा, हे असे मोबाईल होते. हे अरे आता खेळण्यातले मोबाईल आहेत. अहो तेच तर, सांगेपर्यंत घेऊन गेले ते. केवढी घाई त्यांना. ते हुलिया कसा होता? दिसत कसे होते सांगा? त्यातल्या एकाने का नाही ते टूथपेस्ट असा केसाला फासला होता. आणि एक पोलीस होता. काय? म्हणजे चोरांच्या टोळीमध्ये पोलीस पण सामील आहेत. तर तुम्ही काळजी करू नका, कारण जिथं आप्पी तिथं न्याय नप्पी. नक्की 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 पासून करून बघा एकदा काय होतंय का. तिथं नक्की तिथं अक्की. जाऊ द्या, तुम्ही पोलीस शोधा, पोलीस शोधा. असं काय होते पण? जिथं आप्पी तिथं मासे गप्पी. आणि आज आहे आप्पीचा बर्थडे. बघूयात काय घडतं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. अगे आज तुझा वाढदिवस आहे. तू कामामुळे विसरली असतील, पण मी कसा काय विसरीन? का? मला कामच कुठं असतं. काय बोलताय? नाही, कधी पण होईल काम, पण आजचा दिवस तेरे नाम. थँक्यू. हे घे. अहो ह्याची काय गरज होती? अगं माझ्या लाडक्या बायकोचा वाढदिवस आहे ग. अरे माझी बायको MTNL झाली, साधी गोष्ट इसे का. काय ग? अगं मी बोलतोय, तू काय टेन्शन मध्ये आहेस की काय? हा, कसलं टेन्शन आहे? नाही टेन्शन नाही, मी का नाही शोध लावते. काय झालं माहितीये का, आज ना एक ट्रक पकडला मी, आणि त्याच्यामध्ये ना टोळीनी मोबाईल जप्त केले. आणि मला असं कळलंय की त्याच्यामध्ये एक पोलीस ऑफिसर आहे, तो सामील आहे. पण झालंय काय, ते पोलीस आता अडकलंय, कारण असं कळलंय की त्याच्यामध्ये जे मोबाईल होते ते सगळे खेळण्यातले होते. अरे अर्जा, हे काय ते हे सगळं खेळण्यातले मोबाईल आणले वय रे तू? हा, मोबाईल नीट बघून आणता येत नाही काय? काय हो मॅडम, विषय संपलाय नक्की.
म्हणलं होतं ना, जगात न्याय असतो, कारण न्याय न्याय असतो. न्याय कळलं. सोपं घेते. जिथं आप्पी तिथं न्याय नप्पी. नक्की नक्की. एकदा उलट करून बघा, जमलं तर एकदा तरी नीट घ्या जाता जाता. तिथं नक्की जिथं लप्पा चुप्पी. वा वा, एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी झाला पाहिजे. तर मंडळी, या सगळ्या कलाकारांना आता जायचं आहे थुकरटवाडीच्या अभिरूप न्यायालयामध्ये, जिथे बघायचंय की कुणावरती कुठले आरोप होणार आहेत. जाऊयात आपल्या अभिरूप न्यायालयात. तर मंडळी, थुकरटवाडीच्या अभिरूप न्यायालयात आपण आलेलो आहोत आणि तुम्ही तिघेही बसलेले आहात. इकडे एक वकिलांचं पॅनल आहे, अर्थात ते खोटे वकील असतात. ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील, त्याची उत्तरं तुम्हाला आज खरी खोटी द्यायची आहेत. आणि आपल्याकडे एक जज सुद्धा असतात. सुरुवात करूयात कार्यवाहीला. हां हॅलो. हां अरे आला असेल ना, इकडनं गेली डिलिव्हरी. हां ओ टी पी लिहून घे. 1 मिनिट. 3791. हां 3791 बरोबर. कोणाचा? राजेश मेसरचा? नाही पाठवला आहे. 1 मिनिट त्याचा ओ टी पी सांग. 4890. काका हो, हॅलो. मी काय म्हणतो, चालू झाले जज, कार्यवाही चालू झाली, तुम्ही फोनवर काय बोलत बसलाय? फोनवर बोलणारा जज नाही चालणार. फोनवर बोलणारे जज नाही चालत तुम्हाला, आणि फोनवर बोलणारे हिरो चालतात तुम्हाला. सारखे फोनवर बोलत असतात शूटिंग मध्ये. कोणाला ओटीपी देत असतात काय माहित, कोणाला देतात ओटीपी तुम्ही? काय मला आज समजलं पाहिजे काय लोक काय आहे ओटीपीचं. कॅरेक्टर फ्रॉड दाखवले तोपर्यंत ठीक आहे. ऍक्च्युअल जीवनामध्ये काही जमतारा बिमतारा नाही ना तुमचा. नक्की काय हा काय खरं काय प्रकार आहे? जज साहेब सगळं बाहेर काढू नका राव. नाही आम्हाला कळलं पाहिजे ते. कोणाला देता ओटीपी तुम्ही? झोल पण डिजिटल केला पाहिजे. अच्छा, असं आता फॉरवर्ड झालं ना सगळं. हा हा हा. ते जुन्या काळात झालं, मी इकडून बॅग फेकतो तू घे, मी लपवतो, तसलं नाही. आता ओटीपी. अच्छा, म्हणजे डिजिटल. मीच एक तो माणूस डिलिव्हरी घ्यायला आलेला, हा हा, त्याला ओटीपी सांगितला 16 12 13. हा अर्जुन आहे. नाही ते ठीक आहे, पण ते काय आहे काय बिझनेस काय नाही. म्हणजे काही जेन्युइन नसेल तर तुमची ऍड होईल तेवढं तर चालेल बिझनेस. बाकी तेच जाणून घेण्यासाठी बघत राहा आप्पी आमची कलेक्टर, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. नाही, पण आरोप असा आहे की तुम्ही शूटिंगच्या व्यतिरिक्त फोनवर फार बोलता. हे काय? अच्छा, असा आरोप आहे. हा, तुम्ही शूटिंगच्या व्यतिरिक्त फोनवर बोलताय. मी माझे डायलॉग पाठ करत असतो आणि मी असे ठेवून रेकॉर्ड करत असतो. ऍक्च्युली रेकॉर्डर चालू असतो. अच्छा, तर समोरच्याचं बघण्याचं काय होतं की हा फोनवर बोलतोय, तसं नसतं ते. ओके, माझे डायलॉग पाठ करत. अच्छा 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 अच्छा. तुमचा काही बिझनेस वगैरे नाही ना? हाच धंदा आहे. हाच आहे काय? अच्छा अच्छा. अभिनय हे मेरा धंदा आहे. मी काय म्हणतो, तुम्हाला आम्ही जज केलंय. आम्ही जज आहे. मी जज कशी काय? अरे जगन्नाथ जगदाळे जज. असं नाही चालत, काहीतरी एक्सपिरियन्स पाहिजे ना इथं बसायचं म्हणजे जजला. अरे स्पर्धा परीक्षेचा जज असतो मी. बाप रे, कसली स्पर्धा परीक्षा? डोळ्याला पट्टी बांधून गाढवाला शेपूट काढणे, डोळ्याला पट्टी बांधून मडके फोडणे, रांगोळ काढणे, ह्या जे स्पर्धा होतात की पोत्यात उड्या मारणे. कसली स्पर्धा परीक्षा नाही हो. मग वेगळी काहीतरी तर एक्सपिरियन्स असेल का नाही तुम्हाला? वेगळं काय, हाच सगळा एक्सपिरियन्स आहे. तू माझाच प्रश्न विचारणार का? ह्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत? ते बसले दाढीवाले उभे, त्यांच्याकडे काय? अरे काका कसे काय? चैन से सोना है तो जाग जाओ. चैन से सोना है तो जाग जाओ, और अगर प्रदीप कोतमीरे तुमसे बात करने आए तो भाग जाओ. काय काय काय? प्रदीप कोतमीरे अगर तुमसे बात करने आए तो भाग जाओ. का? माणूस थांबतच नाही बोलायचा. लय गप्पा मार. एकाच्या बारशाला गेले होते, त्या मुलाला मूल झालं, ते बोलतच होते. पाळणा कंपेना त्यांचा. म्हणून मी सांगितलं, चैन से सोना है तो जाग जाओ,
और अगर स्मिता आत्या तुम्हारे साथ रील करने आए तो दीप्या, स्वप्निल और रूपाली भाग के आ जाओ. कौन भाग के आ जाओ? कौन भाग के आ जाओ? दीप्या, स्वप्निल और रूपाली भाग के आ जाओ. शूटिंग मध्ये मुळात तुम्हाला फार काम नसतं. किमान रील मध्ये तरी काम करा त्यांच्या. फारच थेट आरोप करत आहे तुम्ही. एकदम. मी कुणाला घाबरत नाही. उगाच मला सनसनीत म्हणत नाही. चैन से सोना है तो जाग जाओ. मिस्टर अर्जुन, तुमच्यावरती माझा आरोप आहे. खरं तर कुतूहल पण आहे. अच्छा. आरोपही आहे. स्पायडरमॅन सीझन 8 यामध्ये तुम्ही काम करताय म्हणे. करताय? वा, व्हेरी गुड. टाळ्या यांच्यासाठी. टायटॅनिक 2 पण येतोय म्हणे तुमचा. आधीच बेसिक बोलणं चालू आहे. किती दिवसांचं शेड्यूल आहे सर तुमचं? 46 दिवसांचं शेड्यूल आहे. म्हणजे साधारणपणे सर तुमच्या किती डेट्स ब्लॉक असतात ऍक्च्युली? स्पायडरमॅन 8चं पहिलं शेड्यूल झालं, त्याचे 46 दिवस संपले. चला, सेकंड शेड्यूल मध्ये तुमचे किती दिवस भरतात तिकडे? सेकंड शेड्यूलचे ना ते सुरूच नाही ना. 39 आहेत सेकंडचे. 39. हो, पण ते कधी आहे? डेट्स कधी आहे? तिथे वर्षाला तुमच्याकडनं 39 डेट्स घेतल्या जातात. तिथे तुम्ही डेट्स देता आणि इथं महिन्याला 25 डेट्स मागते ती बाई. तिथे देत नाही तुम्ही. मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. हे धरा, सोमवार ते शुक्रवार तुम्ही अवेलेबल आहात की नाही टिक करा. कॅलेंडर असेल ना तिकडे. आहात का? दिलंय कॅलेंडरच दिलं. कॅलेंडर येते. आहे जून पासून आहे. आज जून पासून आहात पूर्ण अवेलेबल? हो नक्की? हो. पूर्ण महिना? सोमवार ते शुक्रवार. सोमवार ते शुक्रवार. मस्त, छान. मॅडम, तुमचं काम झालेलं आहे. थँक्यू, धन्यवाद. सोमवार ते शुक्रवार यांच्या डेट्स तुम्ही वापरू शकता. शनिवार रविवार मी आहे अवेलेबल बाय द वे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी अनिल कपूर बेटर करतो. आणि बाय द वे, डेट्सच्या बाबतीत मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की माझ्याकडे खूप डेट्स आहेत. 25 रुपयाला मी विकतो. शनिवार रविवार हे कुठे असतात तर ते ह्याच कामासाठी. सांगितलं राव, आमचा मिळून बिझनेस आहे. OTP BTP देतोय. हा, याच आहे, आमचाच बिझनेस आहे. सगळंच बाहेर काढलं. येस. येस. मॅडम, तुम्हाला काय प्रश्न आहे का? जी, श्वेता शिंदेंना माझा प्रश्न आहे. मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे की एखादा मिठाईवाला असेल, त्याचं मिठाईचं दुकान असेल, तर त्यांनी त्याच्या मिठाईच्या दुकानामधली साधारण किती मिठाई खावी असं तुम्हाला वाटतं? 10. फक्त 10. ओके. एखादा गजरेवाला आहे, तर त्यांनी गजरे विकण्याऐवजी किती गजरे स्वतःसाठीच ठेवून घ्यावे असं तुम्हाला वाटतं? एकच. फक्त एकच. वा. हे सगळं तुम्हाला कळतंय ना मॅडम? मग तुम्ही स्वतःच्या साडीच्या दुकानातल्या 75% साड्या स्वतःच कशा काय वापरता? 75% साड्या त्या स्वतः वापरतात असा त्यांच्या नवऱ्याचा आरोप आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ही बाई माझ्या दुकानातल्या 75% साड्या वापरते आणि मी फक्त 25%वरती धंदा करतो. काय बोलायचं या बाईला? नाही, तुम्हाला एवढा राग का आलाय? पण राग का आलाय म्हणजे? त्यांचं दुकान आहे, काय करे? तुम्हाला का राग आला? मला त्रास होतोय. कसला त्रास झालाय? त्रास होतोय कारण का ही साडी त्यांच्या दुकानातली आहे. चांगली साडी आहे ना, ह्याच्यापेक्षा काय चांगली साडी पाहिजे? चांगली साडी मी वाईट म्हणतच नाहीये, पण यूज केलेली साडी आहे. तुम्हाला काय माहिती यूज केली? तुम्हाला कसं कळलं यूज केली साडी आहे? मी इंस्टाग्राम वरती ही बाई दुकानातल्या एका साडीचे 10 फोटो टाकते. मग चांगलं ना, जाहिरातीसाठी फोटो टाकणं चांगलं, वाईट काय त्याच्यात? स्वतः नेसून टाकतात त्या. म्हणजे बघा, दाखवा, घ्या.
खरंय, म्हणजे हे तुम्ही खरंय का हे मिस्टरांचा आरोप आहे? आम्हाला तर काय यातलं काय ज्वेल माहित नाही. बापरे 1 2 3 4 5 6 7 8 नाही साडेआठी. नाही हे LED छोटा आहे म्हणून. हा नाहीतर मग ते खूपच साड्या, भरपूर साड्या. मॅडम तुम्ही सांगा, हा आमचा आरोप नाहीये, तुमच्या मिस्टरांनी केलाय. आता ऍक्च्युली खरी परिस्थिती अशी आहे की मला कोणी दुकानात उभं पण नाही करत. म्हणजे साहजिक आहे ना मॅडम. तुम्ही 75% साड्या घेऊन गेल्यावर तुम्हाला कोण दुकानात उभं करेल? हे म्हणजे तुम्ही असं अपेक्षा करताय की बँकेत रॉबर्सना इन्व्हाइट करावं. ते तसंच आहे साधारण. हे या आपल्या अशाच कधी कधी गिफ्टमध्ये मिळालेल्या साड्या आहेत नवऱ्याकडनं. पण आजकाल नाही, मला ना आमच्या दुकानात कुणी घेत नाही आहे. मला आता एंट्री बॅन केली आता त्यांनी. येस. हा. आणि तुम्हाला ओ बाई सॉरी मी नाही बघितली. तुम्ही कोण आहात? माझं नाव समर्पक बिनलाजी. काय काय समर्पक बिनलाजी. आडनाव समर्पक आहे तुमचं? हा, पण ग बस का तुम्ही काय पण काय बोलताय? मी कशासाठी आला इथं? मला आप्पीला काही प्रश्न नाही विचारायचे, हा. एन्क्वायरी करायची. का बरं? त्या कलेक्टर होणार आहेत की नाही हे त्यांनी दिलेल्या उत्तरावरून कळलं. पण त्या कलेक्टर ऑलरेडी झालेल्या आहेत आता. नाही ते होतील की नाही ते कळेल की. मी काही प्रश्न विचारतो, अच्छा, inquiry. एन्क्वायरी करतो, त्याच्यानंतर कळेल की त्या होणार आहेत का नाही. प्लीज म्हणजे प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यायची. जा मध्ये इकडे. या विचारा. ऑर्डर. बापरे. नमस्कार आप्पीजी. नमस्कार. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आणि कृपया प्लीज मला कोणी प्रॉम्प्ट करू नका. तुम्हाला का प्रॉम्प्ट करायचं आहे? नाही खूप सिरियस आहे. अच्छा. मी जर चुकलोच तर मला सांगा. नाही मला तुम्हाला असं विचारायचं आहे पीजी की तुम्ही समजा जहाजात बसलात. विचार आणि- करा. जहाजात विचार करा तुम्ही हा. जहाजात बसलात आणि जहाज बुडतंय, हा. तर तुम्ही काय कराल? वाचण्यासाठी काय कराल? मी हाका मारेल लोकांना वाचवा म्हणून. नाही, तुमचा आवाज बसलाय, आवाज बाहेर जाती नाहीये आणि बुडताय तुम्ही, तर वाचवण्यासाठी काय कराल स्वतःला? विचार करा. विचार करा. काही नाही, फार तर फार प्रयत्न करू शकते हातपाय हलवण्याचे. काय करणार अजून? तुमचे हातपायही हलत नाहीये. मग बुडून मरेन मी. नाही तो विचार करणं बंद करा, मग बुडणारच नाही ना तुम्ही. कशाला विचार करायचा मी बुडणार? करेक्ट. बी पॉझिटिव्ह. अच्छा, आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. हा. पप्पू कॉलेजमधून बाहेर आला, बापरे. आणि त्यांनी पाहिलं की आपले प्रिन्सिपल नदीत बुडतायत. बापरे. तर पप्पू ते बघून काय ओरडेल? काय ओरडेल? हेल्प. हा, वाचवा म्हणेल त्यांना. 4 लोकांना घेऊन जाईल त्यांना वाचवायला. ते बुडतायत. नाही. काय म्हणाल मग पप्पू? उद्या सुट्टी, उद्या सुट्टी, उद्या सुट्टी. फारच अवघड आहे ना हे सगळं. अवघड म्हणजे दिस इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट UPSC इन्व्हर्टर. हा, तिसरा प्रश्न आहे तुम्हाला. असला कुठला ड्रायव्हर आहे त्याला लायसन्सची गरज नसते? ओ माय गॉड. असं कसं? प्रश्न आहे. असला कुठला ड्रायव्हर की ज्याला लायसन्सची गरज नसते? स्क्रू ड्रायव्हर. परफेक्ट. करेक्ट. 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 क्या बात. थँक गॉड. आहे. थँक गॉड कलेक्टर होऊ शकतो. थँक्यू संकल्प. Yes, होऊ शकतात. कलेक्टर होऊ शकतात त्या. अशी कुठली गाडी आहे ज्याचा पुढचा भाग देवाने बनवलाय आणि मागचा भाग माणसाने बनवलाय? काय काय आहे? अशी कुठली गाडी आहे गाडी? ज्याचा गाडी, गाडी गाडी. ज्याचा पुढचा भाग देवाने बनवलाय आणि मागचा भाग माणसाने? अरे बापरे, हा कठीण कुठली? आहे. त्या हेल्प करू शकतात. बैलगाडी. बैलगाडी. करेक्ट. त्यांनी नाही उत्तर दिलं. उत्तर खालून आलं होतं. पहिलं कोणी दिलं? सगळे उत्तर खाल्लंच येतात. मग त्यांना कलेक्टर करायचं. अजून आहेत प्रश्न. हा, विचारा प्लीज विचारा. याचं जर उत्तर दिलं ना तर कलेक्टर झालं म्हणून समजा. बर बर शाबास. फायनल. हा. असं काय आहे की जे कापल्यावर लोक गाणं म्हणतात? काय काय
असं काय आहे की जे कापल्यावर लोक गाणं म्हणतात? आपल्यावर गाणं म्हणतात. काय सांगा. तुम्ही सांगा. केक केक कापल्यावर लोकं गाणं म्हणतात. Happy birthday to- हे सोपं नाही. सोपं नाहीये. तुम्ही जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर मी कदाचित तुम्हाला कलेक्टर केलं असतं. बापरे, हे सिरियल करणं इतकं सोपं नाहीये. Actually. खूप पाठांतर असतं. हो. हे सगळं लक्षात ठेवायचं असतं. वा वा, पण मजा आली या कोर्टामध्ये. हे सगळे लोक आले. मंडळी, आपण सगळेच आयुष्यात चढ उतारांचा सामना करीत असतो. कधी कधी आयुष्य सुरळीत चालतं, पण कधी कधी कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. या परिस्थितीमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे दबावाला बळी न पडता टफ होऊन सर्व गोष्टींचा सामना करणं. आज आपल्याबरोबर संकल्प आहे. संकल्पाला मला विचारायचंय की तुमचा आयुष्यातला ॲक्वा टफ क्षण कोणता आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी टफ बनून कठीण परिस्थितीचा सामना कसा केला? 5-6 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता. डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशन सक्सेस होईल की नाही माहीत नाही, कारण स्पायनलचं ऑपरेशन आहे. तर त्या काळात आई, मी, भाऊ आणि माझे मामा आणि बाकीचे सगळे नातेवाईक सोबत होतेच. पण ती मुवमेंट माझ्यासाठी खूप टफ होती आणि आम्ही तो डिसिजन घेतला की ऑपरेशन करूयात, बाकी सगळं देवावर सोडूयात. ऑपरेशन केलं, सक्सेस झालं. त्या दिवसापासून आज म्हणजे 6-7 वर्ष झाली, एकही दिवस जात नाही की आमच्या चौघांचा फोन होत नाही. ठरलेलं स्क्रिप्ट आहे आमचं. कसे आहात, बरे आहात का, जेवलात का, हो जेवलो, सगळे व्यवस्थित आहे, सगळे व्यवस्थित आहे. ती एक मोमेंट होती की सगळ्या गोष्टींना लढण्याला बळ देणारी होती. सो तो टफ पॉईंट आम्ही असा त्याच्याशी डील केलं होतं आणि त्यातनं बाहेर पडलो. वा, तुमच्या या जज्ब्याला कॉटन किंगचा सलाम. आणि तुम्हाला मिळत आहे कॉटन किंग यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर. आता टफ सिच्युएशनचा सामना करा अगदी आरामात. आता या बाजूला थोडा वेळ येऊयात. श्वेता जी निर्मात्या आहेत आणि याआधी तुमच्या अनेक मालिका झी मराठीवरती आल्या आणि खूप गाजल्या. तशीच आता ही नवीन मालिका आप्पी आमची कलेक्टर सुद्धा खूप गाजते. आणि जेव्हा पहिला प्रोमो आला तेव्हापासूनच चर्चा सुरू झाली होती खरं तर, आणि आज एवढं यश मिळतंय, काय सांगाल? नेहमीप्रमाणे खूप भारी वाटतंय. झीचं आणि माझं नातं काहीतरी आहे असं. अरे ते मी नेहमी सगळ्या माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये पण सांगते की झी मराठी म्हणजे माझं माहेर आहे. तर ते खऱ्या अर्थाने आहे. तर ते अशी नाळ जोडलेली असते, तर तसं ते आहे थोडंसं माझं. त्यामुळे प्रत्येक शो जो कुठला पण झी मराठीवर येतो तो हिट होतो. आणि त्याच्यासाठी प्रोडक्शन हाऊस, प्रोडक्शनची टीम, आम्ही सगळे आहोतच, पण झी मराठीकडनंही जो सपोर्ट आहे तो फार मोठा आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांचा पण तितकाच सहभाग आहे आणि ते टीम एफर्टमुळेच ते होऊ शकतं. तर डेफिनेटली खूप आनंद वाटतो मला. प्रत्येक एपिसोड बघताना मजा येते. वा 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 वा. आता येणार आहे संकल्प यांच्याकडे. संकल्प ढोबळे, तुम्ही या मालिकेत आलात आणि खूप मजा आणली तुमच्या या व्यक्तिरेखेने. म्हणजे तुमचा ओव्हरऑलच अभिनय, ॲटिट्यूड आणि एक वेगळं हसणं, त्याच्यामुळे तुम्ही फारच घराघरात फेमस झालात सध्या. पण लग्न तर मोडलं होतं, पण अजून डोक्यामध्ये मला वाटतं ते असेलच तुमचं चालू. पुढे काय काय प्रयत्न तुम्ही करणार आहात वेगळे? आणि आता माझं लग्न तर ती मी लाच घेतो, भ्रष्टखोर आहे किंवा पैसे खाणारा अधिकारी म्हणून माझ्याशी तिने लग्नाला नकार दिला होता आणि माझ्या भर मांडवातनं पळून गेली होती ती. जेव्हा मला कळतं की अर्जुन पण पैसे खातो, तेव्हापासून एक गोष्ट होती की हां, मी पैसे घेतो म्हणून मला सोडून गेली ना, तर याला पण सोडून गेली पाहिजे ही, म्हणजे हिचा संसार व्यवस्थित होऊ द्यायचा नाही. आता तर मी तिला अर्जुनला अटक करून दिली, आतमध्ये गेलेला आहे. त्याच्यानंतरही बाहेर आणून दोघांमध्ये अजून किती गोष्टी तुटत जातील किंवा त्यांची मन अजून किती दुरत जातील, हाच माझा मोठो आहे त्याच्यातला पूर्ण कॅरेक्टरचा. शक्य तेवढ्या या दोघांमध्ये दुरावा निर्माण करणं. अच्छा, बरं. वा 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 वा. आता आपण येणार आहोत मनी मावशी यांच्याकडे. पुष्पाजी, येस, तुम्ही आता देव माणूस मधून इकडे आलेला आहात, पण इकडे तुम्ही तीच मजा करताय आणि तुमचा एक वेगळा ऑरा, एक वेगळा दरार आहे या मालिकेमध्ये. काय सांगाल तुम्ही? ऍक्च्युली काय होतं की आप्पीचं लग्न माझ्या मुलाबरोबर ठरलेलं असतं, संकल्प बरोबर. खरंय. आणि तो भ्रष्टाचारी हे कळल्याबरोबर तिने ते
लग्नातून पळून गेली. तो मनी मावशीच्या डोक्यात राग आहे की माझ्या मुलाचा संसार झाला नाही ना तर तुझा संसार मी करू देणार नाही आणि आप्पीला सुखी ठेवायचं नाही. त्यामुळे जितक्या काड्या करता येतील तितक्या काड्या करायच्या. आप्पी अर्जुन मध्ये कशी भांडणं लागतील हे काम मनी मावशी एकदम जोरात करते. कमाल कमाल, फार सुंदर करता तुम्ही. थँक्यू सर, थँक्यू. त्यामुळे खरं तर मजा येते Thank you, ही thank you. मालिका बघताना. तर मंडळी, सुरू आहे आपलं नवं कोर पर्व ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लहान तोंडी मोठा घास. येस, तर आता वेळ झालेली आहे छोट्या फटाक्यांचा मोठा धमाका पाहण्याची. पाहूयात आज ते लोक काय धमाल करणार आहेत. चला सुरुवात करूयात. तर मंडळी, खूप उकाडा आहे, उन्हाळा आहे, खूप गरम होत आहे आणि अशा गरमीत जर 2 गोष्टी बंद पडल्या तर खूप त्रास होतो. एक म्हणजे AC आणि दुसरा म्हणजे फ्रीज. तर आता आपण जिथे आहोत ते घर आहे ज्या घरातला फ्रीज बंद पडलाय. तर बघूयात मग ह्या घरातलं वातावरण किती तापलंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रख्यात शिरसाट वीरा नेवाळे आणि रेयांश जुवाटकर. वहिनी आल्या. बापरे. वा वा वा. ओ, आपल्या ड्रायव्हरला कामावरून काढून टाका. अगं, काय केलं तरी? कशी गाडी चालवत होतो? 2 वेळा मी मरता मरता वाचले. काढून टाका त्याला. नको नको, त्या बिचारीला एक चान्स दे ना. जा, मला फ्रीज मधनं थंड पाणी आणा. खूप दमून आली आहे. सगळे काम मीच करतो. अरे देवा, फ्रीजचं लाईट तर बंद. आता ते काय बाथरूम आहे का लाईट चालू करून आतमध्ये जायला? अगं बावळट, फ्रीजचं लाईट बंद झालंय म्हणजे आपला फ्रीज खराब झालाय. अरे देवा, एक काम करा, त्या फ्रीजवर मेकॅनिकचा नंबर लिहिलाय, त्याला कॉल करा. हा, करतो. हॅलो फ्रीज. हॅलो फ्रीज. अहो, फ्रीजला नाही, मेकॅनिकला फोन लावा. हॅलो फ्रीज. हॅलो, फ्रीज खराब झालाय. मग माझ्यातलं पाणी प्या. बापरे. अरे माठ, पण तू मेकॅनिक आहे ना? हो का? अरे रिहर्सल मध्ये पण तेच ठरलं होतं. पटकन ये. येतो. कधी येतोय? अरे मला काय माहिती, तो काय माझा चुलता आहे? कसं काय बिघडला? इथेच मॅचनी घेतलाय ना, म्हणून बिघडला. ओ, वाटतील ते बोल नका. बघा, ही पण बिघडली. तुम्हाला सांगते, ह्यांच्या मामीनं टीव्ही दिलाय भंगार. सगळी चित्र उलटी दिसतात. चित्र उलटी उलटी चित्र. हो ना? बापरे. अख्खा टीव्ही शीर्षासन करून बघावा लागतो. खरा प्रॉब्लेम तर किचन क्वीन बघताना होतं. तो कसं काय? ओ, कढाई उलटी झाली की भीती वाटती. माझी काय सांगती बिनती काय? तुमची मामीच ना तशी, म्हणून उलट्या चित्रांचा टीव्ही दिलाय. ए, माझ्या मामीला काय नको बोलू. ते लहानपणी मला रोज लाडू द्यायचे. अरे, रात्रीच्या उडलेल्या पोळ्या कुस्करून त्याच्यात गुळ घालून लाडू बनवायची. त्यातच हेड खुश. अरे, हा झोपला. ओ, उठा, सकाळ झाली. दिवाळी आली. सॉरी, तुमच्या किरकिरीमुळे झोप लागली. किरकिरीमुळे कुठे झोप लागते का? झोपू नका, आता फ्रीजचं बघा. बरं. ऐक मम्मा, मेलो. कुठला मेकॅनिक आहे? गॅस संपलाय आणि कदाचित वायर पण खराब झाली. अरे देवा, आता काय करायचं? चहा करा. बघा किती झोप येते. करते. आणि तुम्ही बसलेत काय? धरा, AC लावा. काय चे नाटक.
काय बोललात? काही नाही तुम्ही गारवा. किती खर्च येणार? बहुतेक 11-12 इतके. अहो काहीतरी तुमच्या रिमोट मध्ये प्रॉब्लेम आहे. कदाचित सेल संपलाय. बापरे. अहो तो एसीचा रिमोट आहे. त्याने फ्रीज कसं चालू होईल आता? मला वाटलं की एसी थंड करतो तसं फ्रीज पण करेल. कुठलं लॉजिक आहे? काय आता आमचं डोकं गरम होत आहे. पटकन करो. करतो. शेवटचं काय ठेवलं होतं याच्यात? माझ्या भावानं देवगडचा हापूस पाठवला होता. तो ठेवला होता त्याच्यात. हे पायरी आहे पायरी. मला वासावरून समजतं. जरा सरस असेल तर द्या ना. अरे पण तू पहिले फ्रीजचे कामात रस घे. बर. काय बावळट माणसं आहेत. हे बघा ह्याची पिन निघाली होती आणि बटन पण ऑफ होता. मग हे आधीच सांगायचं होतं ना. पिन कस का निघाली गो? नाही ते साफसफाई करताना निघाली असेल. चला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग हे आधीच सांगायचं होतं ना. नाही सांगू शकत ना कारण की मला झोपायचं होतं ना. पण स्वतःच्या घरी झोपायचं ना. नाही झोपू शकत. बायको जाते कामाला. त्यात येते 5 वाजता. त्यात जाते टाळा लावून. त्यात जाते चावी पण घेऊन. चावी का घेऊन जाते? कारण की मी सारखं झोपतो ना म्हणून. जा निघा. चला 1000 रुपये पैसे करा. अरे पण तू काहीच केलं नाही. काय केलं नाही. डॉक्टर फक्त हात लावतो. देतात ना एवढे पैसे त्याला. मग मी पण फ्रीजचा डॉक्टर आहे. चला पैसे द्या. बरोबर आहे. घे. झाला बाई एकदा तर फ्रीज. अरे देवा मिक्सर पण बिघडला. अरे त्या मागे पिन वगैरे निघाली असेल. नाही हो पिन पण लावलेली आहे. बटन पण चालू आहे. थांबा मेकॅनिकला फोन लावते. हॅलो मिक्सर मेकॅनिक. आलो. मिक्सर आणि इकडे. कुशल दादाला विचारूया त्याला कसा वाटलाय. खूप सुंदर ऍक्ट होता आणि माझ्या घरात कधीच असा मेकॅनिक येऊ नये बाबा. खूप मस्त खूप छान आणि छोटे छोटे डिटेलिंग होते का यांचे. चहाती बरोबर घेऊन जात होती आणत होती. एकदम मस्त. सुंदर. रियांश आणि प्रख्यात तुमच्या दोघांसाठी सुद्धा माझ्याकडनं मस्त. आणि वीरा खूप मस्त काम केलंस त्यामुळे माझ्याकडनं तुला क्रीम बिस्किट. आणि आता डॉक्टरांना विचारूया. फार भारी. तुम्ही तिघ सुद्धा ना फार भारी दिसताय. आणि मेकॅनिक तर काय कमालच होता. एवढा वैतागलेला बिचारा. म्हणजे शत्रुघ्न सिन्हा साहेबांचा. आणि त्याच्याकडे ना एक खूप छान अशी लाडू सारखीच एक ती आवृत्ती आहे. एक वेगळी. आपल्याकडे 2 लाडू आहेत. हा एक आहे दुसरा एक आहे. हे 2 लाडू आहेत आपल्या या पर्वातले गोड. फार तुम्ही गोड दिसताय सगळे आणि खूप सुंदर काम केलं तुम्ही. तर रियांश आणि प्रख्यातला देणार आहे ग्लुकोज बिस्किट. आणि वीराने ज्या छोट्या छोट्या जागा वर्कआउट केला छान कारण तिला बिझनेस बराच होता. हे बघ ते बघ हे करायचं. आणि चेहरा सतत चेहरा मात्र बोलत होता. एखादी मोठी बाई बोलते असं आम्हाला सतत वाटत होतं. म्हणून वीराला मिळणार आहे आजच्या या ऍक्ट साठी क्रीम बिस्किट. तर मंडळी खूप छान वाटलं. गेल्या 2 भागांमध्ये अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले होते. पुन्हा एकदा या मालिकेतल्या सगळ्या कलाकारांना मनापासून शुभेच्छा देऊयात.
आणि जेव्हा तुमचे पुढचे भाग होत राहतील तुम्ही पुन्हा इकडे येत राहा. आम्ही तुमचं स्वागत करतच राहू. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लहान तोंडी मोठा घास.